नमस्कार मित्रांनो, ऋषी ट्रेडिंग या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी सेन्सेक्स निफ्टी मोठ्या प्रमाणात कोसळले आहे, ही मोठी बातमी आपल्यासमोर आलेली आहे। तर या नेमकं काय घडलं आहे हे आपण या ठिकाणी पाहूया व या घसरण्याचे कारण काय आहेत या ठिकाणी आपण जाणून घेऊया। तर व्हिडिओला लास्टपर्यंत बघा मित्रांनो, आणि लास्टला एक महत्त्वाची बातमी आहे, ते म्हणजे मार्केटविषयीच आहे। ती माहिती तुम्हाला पुढे चालून खूप महत्त्वाची आहे व हा व्हिडिओ पूर्णपणे बघा। चला तर व्हिडिओला चालू करूया। तर मित्रांनो, स्टॉक मार्केट क्लोजिंग, शेअर बाजारात कोसळला 24,900च्या खाली। या 6 कारणामुळे झाली घसरण। तर मित्रांनो, हे 6 कारण कुठले आहेत आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, जाऊया पुढे। तर मित्रांनो, 12 जून ओके, देशांतर्गत शेअर बाजाराची घसरण सुरुवात झाली, परंतु नंतर शेवटच्या काही तासात बाजार कोसळला। सेन्सेक्स 900पेक्षा जास्त अंकांनी घसरला। त्याचवेळी निफ्टी देखील 250 अंकांनी घसरला आणि 24,900च्या खाली आला। शेवटी सेन्सेक्स 823 अंकांनी घसरून ते 1,791 वर बंद झाला। निफ्टी सुमारे 253 अंकांनी घसरून 24,888 वर बंद झाला आणि निफ्टी बँक 377 अंकांनी घसरून 56,082 वर बंद झाला। शेअर बाजारातील आजच्या घसरणीमागे अनेक महत्त्वाची कारणे होती। ती कारणे कोणती आहेत मित्रांनो, ते आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओला पूर्णपणे बघा। तर मित्रांनो, शेअर बाजारातील घसरण्याची 6 प्रमुख कारणे आहेत। ते कारणे कोणते आहेत आपण या ठिकाणी बघणार आहोत। FI कडून दिली विक्री, परदेशी म्हणजेच गुंतवणूकदाराकडून रोख बाजारात मर्यादित विक्री दिसून आली। बघा मित्रांनो, या ठिकाणी काय म्हणलेले, परदेशी गुंतवणुकीकडून रोख बाजारात मर्यादित विक्री दिसून आली। पहिलं कारण झालं देशांतर्गत खरेदीत घट। बघा मित्रांनो, जे देशांतर्गत जे खरेदी विक्री केली जाते याच्यामध्ये घट दिसून येते। सतत खरेदी केल्यानंतर देशांतर्गत गुंतवणूकदारांचा खरेदी वेग आता थोडा कमी झाला आहे। हा आहे मित्रांनो दुसरा कारण। आता तिसरा कारण पाहूया आपण। डाऊ फ्युचर्समध्ये घसरण, म्हणजे डाऊन फ्युचर्समध्ये या ठिकाणी घसरण या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे। जागतिक संकेताचा देशांतर्गत बाजारावर परिणाम झाला आहे। बघा मित्रांनो, इथं काय म्हणले, जागतिक संकेताचा देशांतर्गत बाजारावर परिणाम झाला आहे। या ठिकाणी बाजारावर परिणाम झालेला आहे या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे। आणि चौथा कारण आहे मित्रांनो, अमेरिका इराण तणावाची भीती। जे अमेरिका आणि इराण आहे यांच्यामध्ये जे तणाव चालू आहे, या तणावाच्या भीतीमुळे मध्य पूर्वेतील वाढत्या तणावामुळे जागतिक भावनावर दबाव आला। बघा मित्रांनो, हे जे अमेरिका आणि इराण आहे यांचे जे काय चालू आहे यांच्यामध्ये, त्याच्यामुळे ह्याचा जो काही तणाव आहे ते मार्केटवर या ठिकाणी आपल्याला सहजरित्या दिसून येत आहे। तर चला 5वा कारण बघूया। कच्च्या तेलात $70 वाढ। क्रूडच्या वाढीमुळे तेल आयात करणे देश आणि कंपन्यांवर परिणाम। बघा मित्रांनो, या ठिकाणी आपणाला सहजरित्या दिसून येत आहे की कच्च्या तेलात $70 वाढ झालेली आहे आणि क्रूडच्या वाढीमुळे तेल आयात करण्यात देश आणि कंपन्यांवर परिणाम। आणि हे वाढत्या किमतीमुळे कंपन्यांवर देखील या ठिकाणी परिणाम दिसून येत आहे। तर लास्टचा परिणाम आहे 6वा मित्रांनो, बघा हे या ठिकाणी काय म्हणलेलं आहे, विकली एक्सपायरीचा बाजारावर दबाव। डेरिव्हेटिव्ह विभागात विकली एक्सपायरीमुळे अस्थिरता वाढली। बघा मित्रांनो, त्याविषयी एक्सपायरीसुद्धा होती, त्यामुळे त्या ठिकाणी चांगलाच मार्केट बेरिश या ठिकाणी आपल्याला दिसून आलेला आहे। चला मित्रांनो, कुठल्या ठिकाणी किती शेअर्स बदलले व किती या ठिकाणी बदल झाले आपण या ठिकाणी पाहूया। शेअर्समध्ये किती खालीवरी झाला या ठिकाणी आपण पाहून घेऊया। तर बघा मित्रांनो,
काय म्हणले या ठिकाणी, आज सुमारे 1249 शेअर्स वधारले, त्यामधील 2606 शेअर्स घसरले. ओके, आणि त्यात 134 शेअर्समध्ये कोणताही बदल झाला नाही या ठिकाणी सांगितलेलं आहे मित्रांनो. निफ्टीमध्ये सर्वात जास्त घसरण टाटा मोटर्स, श्रीराम फायनान्स, परत ट्रेंड टायटन कंपनी आणि कोल इंडिया यांच्यात झाली. तर सर्वात जास्त वाढ अपोलो हॉस्पिटल्स, डॉक्टर रेड्डीज लॅब्स, बजाज फिनसर्व, एशियन पेंट्स आणि टेक महिंद्रा यांच्यात झाली. बघा मित्रांनो, हे जे काही खूप महत्त्वाचे शेअर्स आहेत हे तुम्ही लक्षात घ्या व यांचा पूर्णपणे अभ्यास करा. मग इन्व्हेस्ट करायचे का बाहेर निघायचं, खरेदी करायचं का विक्री करायचं, हे तुमच्यावर अवलंबून आहे मित्रांनो. माझी फक्त एवढीच माहिती तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न केलो. तर मित्रांनो, व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अशाच पद्धतीने माझ्या चॅनलला सपोर्ट करत चला. धन्यवाद.